नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 जुलै 2026. आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीमध्ये दौंडच्या येणाऱ्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला किती पाणी चालू आहे आणि वरच्या धरणातून सध्याला किती विसर्ग चालू आहे, वीरचा विसर्ग काय, बनगाडचा विसर्ग किती, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळी बघितलं तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा आहे 117.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC आणि टक्केवारी बघितली तर 99.89% उजनी धरण झालेलं आहे. आणि आता उजनीत येणाऱ्या विसर्गाबद्दल बोलायचं झालं तर उजनीत येणाऱ्या विसर्गाचं आणि उजनीतून भीमा नदीत सोडणाऱ्या विसर्गाचा ही ऊन पावसाचा खेळ चालू झालेला आहे. कारण 1 तासात कमी, 1 तासात जास्त पाणी एकदम वाढतं आहे तर एकदम कमी होतं आहे आणि त्या हिशोबाने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया होते, कधी कमी कधी जास्त. तर सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग बघितला तर सकाळी 9 वाजता विसर्ग होता 31,898 आणि आत्ता जर बघितला तर 29,639 एवढा होता आणि सकाळी 33,000पर्यंत गेला होता. म्हणजेच सकाळपेक्षा आता 4,000 कमी झाला आहे. रात्रीपेक्षा सकाळी 4,000 वाढला होता, आता कमी झाला आहे. बनगाडच्या विसर्गामध्ये तशीच परिस्थिती आहे. 15,259चा विसर्ग सध्याला येतोय आणि नदीत सोडण्यात येणारा विसर्गाबद्दल जर बोलायचं झालं तर सकाळपासून नदीमध्ये 31,600 क्युसेकचा विसर्ग चालू होता, परंतु आत्ता 5:30 वाजल्यापासून परत 10,000 क्युसेक वाढवण्यात आलेला आहे. म्हणजेच आता 41,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. त्याबरोबरच वीर धरणातून जो 4,637 क्युसेकचा विसर्ग होता तो आज सायंकाळी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. म्हणजे वीर धरणातून नीरा नदीमध्ये आता सध्याला कसलाही विसर्ग नाही. परंतु आतापर्यंत सोडलेलं पाणी नदीपात्रात असल्यामुळं नीरा नरसिंगपूर येथील परिस्थिती जर बघितली तर त्याची सध्याला जी मीटर गेज पातळी आहे ती 38,451 आहे आणि सकाळपर्यंत कदाचित आणखी ती 48,000पर्यंत जाईल. कारण 10,000 पाणी 5:30 वाजता वाढवलं असल्यामुळं त्याची परिस्थिती परत वाढणार आहे. पंढरपूरमध्ये बघितलं तर 53,749 क्युसेकचा विसर्ग तिथं तयार होतोय. त्यामध्येही पहिल्यांदा 10,000चा विसर्ग कमी होऊन परत एक 2-3 तासांनी 10,000चा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कारण वरच्या धरणातून जर पाणी सोडण्याची प्रक्रिया बघितली तर सकाळी 6 वाजता जर बघितला रिपोर्ट तर त्यामध्ये 15 धरणातून 48,648 क्युसेकचं पाणी सोडलं जात होतं आणि आता 6 वाजता 14 धरणातून 34,779 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर त्या धरणातून पाणी वाढवलं जातं आहे आणि कमी झालं तर परत विसर्ग कमी केला जातो आहे. आज दिवसभरामध्ये वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एवढा काय पाऊस झालेला नाही. 10 ते 12 मिलीमीटर जास्तीत जास्त काही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला आहे. काही ठिकाणी 0 आहे, काही ठिकाणी 1 आहे, 2 आहे, 3 आहे असा मिलीमीटर पाऊस झाल्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची कपात केलेली आहे. आता सध्याला येडगावमधून 1,000, वडजमधून 2,000, डिंबेमधून 3,400, घोडमधून 10,000, चिलेवाडी 1,126, कलमोडी 1,812, 812, चासकमान 2,200, भामासखेड 900, वडविले 2,454, आंध्रा 679. पवनातून जे पाणी सोडलं जातं ते बंद केलेलं आहे. कासारसाईमधून 300 क्युसेक आहे. मुळशीमधून 7,200वरून 5,200वर आणलेला आहे आणि खडकवासल्यातून सकाळी 2996 क्युसेकचा विसर्ग होता, तो आता 4708 क्युसेक करण्यात आला आहे. असं जवळपास 13 धरणातून 34,779 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या दिशेने येतोय. म्हणजे सकाळपेक्षा जवळपास 14,000 क्युसेकनं घट झालेली आहे. काल रात्री बघितलं तर 39,000 होता, सकाळी 48 आणि आता 34. त्यामुळं येणाऱ्या पाण्यात आणि सोडणाऱ्या पाण्यामध्ये सध्याला ऊन पावसाचा खेळ चालू झाला आहे. घडीला पाणी वाढतंय, घडीला कमी होतंय. त्यामुळं पुढील 2 महिने आपल्याला ही बाब आपल्याला सहन करावं लागणार आहे. सतत लक्ष ठेवून आपल्याला आपली कामं करावं लागणार आहेत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूजसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.